नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आर्थिक विकासाचे पुरस्कर्ते सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांच्या पार्थिवावर सिंगापूरमध्ये अंत्यसंस्कार. आम आदमी पक्षाचे अंतर्गत लोकपाल सेवानिवृत्त ॲडमिरल एल रामदास बडतर्फ नव्या शिस्तपालन समितीची स्थापना. नागपुरात कृत्रिम अवयव केंद्र सुरू करण्याची केंद्रीय मंत्री धावरचंद गेहलोत यांची घोषणा. दिल्लीतल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत सायना नेहवाल आणि के श्रीकांत अजिंक्य. महिला बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत सायना नेहवालनं अव्वल स्थान मिळवून रचला नवा इतिहास. न्यूझीलंडला नमवून ऑस्ट्रेलियानं पटकावलं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद. तुफान पाऊस आणि दरडी कोसळल्यानं काश्मीर खोऱ्यातलं जनजीवन विस्कळीत, मालमत्तेचं मोठं नुकसान. आणि नाशिकमध्ये पावसाच्या जोरदार सरी, राज्याच्या अनेक भागात उद्याही पावसाची शक्यता. आणि आता सविस्तर वृत्त. आधुनिक सिंगापूरचे अग्रदूत असणाऱ्या ली कुआन यू यांच्या पार्थिवावर आज सिंगापूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक देशांचे नेते यावेळी उपस्थित होते. 1965 साली सिंगापूर स्वतंत्र झाल्यापासून पुढे सलग 3 दशकं ली कुआन यू यांनी सिंगापूरचे पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळली. 1990 मध्ये त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असला तरी राजकीय मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्यांची प्रशासनावर पकड कायम होती. आर्थिक विकासाचे पुरस्कर्ते असणारे विचारवंत ली कुआन यू हे खऱ्या अर्थानं आपणा सर्वांचं स्फूर्तिस्थान होते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ली यांना श्रद्धांजली वाहिली. भारताच्या आर्थिक विकासात ली यांचं सहकार्य मोलाचं ठरलं असंही पंतप्रधान म्हणाले. भारताच्या ॲक्ट ईस्ट या धोरणाचा आधारस्तंभ असणाऱ्या सिंगापूरच्या या नेत्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी भारतात 1 दिवसाचा सार्वजनिक दुखवटा पाळण्याची घोषणाही यावेळी पंतप्रधानांनी केली. दरम्यान सिंगापूरच्या महत्त्वाच्या नेत्यांची पंतप्रधानांनी आज भेट घेतली आणि उभय देशांमधले संबंध अधिक दृढ करण्याबाबत त्यांच्याशी विचारविनिमय केला. आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार आणि अजित झा यांची काल पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर आज पक्षानं दिनेश वाघेला यांच्या अध्यक्षतेखाली नव्या शिस्तपालन समितीची स्थापना केली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते पंकज गुप्ता यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली. एन डी कुमार, राकेश सिन्हा आणि एस पी वर्मा या 3 सदस्यांची नवीन लोकपाल समिती नेमण्यात येईल असं ते म्हणाले. पक्षाचे अंतर्गत लोकपाल निवृत्त ॲडमिरल एल रामदास यांना पदावरून हटवण्यात आलं असलं तरी आपण पद सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या सुंदोपसुंदीमुळे पक्षाच्या पंजाबमधल्या खासदारांमध्ये सरळ फूट पडल्याचं चित्र आज स्पष्ट झालं. पक्षानं काही नेत्यांवर केलेली कारवाई ही लोकशाहीची हत्या असल्याचं मत पक्षाचे पतियाळामधले खासदार डॉ. धर्मवीर गांधी यांनी व्यक्त केलं आहे. काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण या पक्षात प्रवेश केला होता असं सांगून गांधी म्हणाले की आपला भ्रमनिरास झाला आहे. उलटपक्षी भगवंत मान, हरिंदर सिंग खालसा या खासदारांनी मात्र पक्षश्रेष्ठींनी काही नेत्यांवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधून आम आदमी पार्टीचे 4 जण निवडून आले होते. त्याच पंजाबमध्ये आता ही फूट पडल्यानं राजकीय समीकरणं कशी काय बदलतात ते आता समजेलच. समाजातल्या वंचित घटकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवणं हे प्रत्येक कल्याणकारी राज्याचं परमकर्तव्य आहे. गोरगरीब, अंध, अपंग आणि दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्था आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या शिबिरात ते बोलत होते. याच शिबिरात अपंग व्यक्तींना आवश्यक ते साहित्यही वितरित करण्यात आलं. समाजातल्या वंचित घटकांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या सगळ्या राज्यातही प्राधान्यानं राबवल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. नागपुरात कृत्रिम अवयव केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री धावरचंद गेहलोत यांनी यावेळी केली. देशात विकलांगांची संख्या फार मोठी आहे, पण त्याला आवश्यक असलेलं प्रमाणपत्र प्रत्येक राज्यात वेगळं आहे. म्हणून विकलांगांसाठी सगळीकडे चालू शकेल असं कार्ड बनवण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. आपल्या देशातल्या विकलांगांनाही सन्मानानं आयुष्य जगता येणं म्हणजेच खरा विकास असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं. त्या दृष्टीनं आवश्यक ते सगळे प्रयत्न सरकार करेल असं ते म्हणाले.
शियापंथी मुसलमानांच्या हल्ल्यांमुळे अराजकता माजलेल्या येमेनमधून भारतीय नागरिक मायदेशी परतण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. येमेनची राजधानी सना इथून निघणाऱ्या येमेनिया एअरवेज या पहिल्या विमानानं जवळपास 80 भारतीय नागरिक मायदेशी परततील. येमेनमधल्या परिस्थितीबाबत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं वारंवार येमेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली. त्याचप्रमाणे येमेनमधले सगळे विमानतळ बंद पडले असताना भारतानं तिथं 24 तास सुरू असणारे नियंत्रण कक्ष उघडले आहेत. जवळपास 3,500 भारतीय नागरिक येमेनमध्ये राहत असून त्यामध्ये परिचारिकांची संख्या जास्त आहे. महिला बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या सायना नेहवालनं अव्वल स्थान मिळवून नवा इतिहास रचला. हे स्थान मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीतल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून सायनानं या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं. आपली थायलंडची प्रतिस्पर्धी रॅचनॉक इटेनॉन हिचा 21-16, 21-14 असा सरळ 2 सेट्समध्ये तिनं पराभव केला. त्याचप्रमाणे पुरुषांच्या एकेरीत के श्रीकांतनं डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेल्सेनवर 18-21, 21-13 आणि 21-12 अशी मात करत या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलं. गेल्या 1.5 महिन्यापासून अवघ्या जगभरातल्या क्रिकेटप्रेमींची उत्कंठा ताणून धरलेल्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघानं निर्विवादपणे आपलं नाव कोरलं. 2015ची स्पर्धा जिंकत ऑस्ट्रेलियानं 5व्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळवला. आजचा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 यजमान संघांदरम्यान होता. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर केवळ 184 धावांचं लक्ष्य ठेवलं. भल्याभल्यांदा नमवलेल्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघासाठी तर हे लक्ष्य काहीच कठीण नव्हतं. केवळ 33 षटकं आणि एका चेंडूमध्ये 7 गडी राखून ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कनं 74 धावा केल्या तर स्टीव्हन स्मिथनं नाबाद 56 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क याला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याच्या हस्ते विश्वचषकाच्या मालिकावीराचा चषक प्रदान करण्यात आला, तर सामनावीर जेम्स फॉकनर ठरला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क यानं ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ऑस्ट्रेलियाच्या संघानं हा विश्वचषक जिंकून त्याला संस्मरणीय निरोप दिला. मेलबर्न इथल्या मैदानातल्या जवळपास 93,000 प्रेक्षकांनी उभं राहून मायकल क्लार्कला अभिवादन केलं. या संपूर्ण विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत एकही सामना न हरणाऱ्या न्यूझीलंडला मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पराभवाला सामोरं जावं लागलं. क्रिकेट हा भारतीयांचा जणू श्वासच. गेले काही दिवस संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं ते विश्वचषक क्रिकेट स्पर्धेकडे. पुरुष काय महिला काय सर्वच जण या खेळात रंगून गेले होते. तर अतिशयोक्ती होणार नाही. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व स्तरातले लोक विविध पद्धतीने या खेळाचा आनंद घेत असतात. अगदी नुकतंच चालायला लागलेल्या आपल्याकडच्या मुलांनाही प्लास्टिकच्या बॅट बॉलचं कोण आकर्षण असतं. गल्लीपोळात क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक मुलानं आपणही सचिन तेंडुलकर व्हावं असं स्वप्न आयुष्यात कधीतरी उराशी बाळगलेलं असतंच. मात्र मुलंच नाही तर मुलींमध्येही या खेळाचं प्रचंड आकर्षण आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची निर्मिती या आकर्षणाची तीव्रता दाखवून देते. आज महिलाही या खेळात उत्तम कामगिरी करत आहेत. मात्र ज्या प्रमाणात पुरुषांच्या क्रिकेटला लोकप्रियता मिळते किंवा पुरुष क्रिकेटपटू जनते जितके लोकप्रिय होतात तसं महिला क्रिकेटबाबत घडताना दिसत नाही. हे प्रकर्षानं दिसून आलं ते गेले काही दिवस सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं. गेले 1.5 महिना जवळजवळ सर्वच भारतीयांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलं होतं. टीव्ही, सोशल मीडिया, इंटरनेट, वृत्तपत्र सर्वत्र फक्त याचीच चर्चा होती. मात्र महिला विश्वचषक स्पर्धा कधी होतात आणि कधी संपतात हे संबंधित लोकांव्यतिरिक्त कोणाला कळतही नाही. आज भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जितक्या पुरुष क्रिकेटपटूंची आपल्याला नावाने किंवा चेहऱ्याने ओळख आहे तेवढ्याच प्रमाणात महिला क्रिकेटपटूंची नावं आपण नक्कीच सांगू शकत नाही. पुरुष क्रिकेटला जेवढी लोकप्रियता आहे तेवढी महिला क्रिकेटला नाही हे निर्विवाद सत्य आहे. मात्र केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला क्रिकेटची हीच परिस्थिती आहे. इतर सर्वच खेळांमध्ये आपलं योगदान देणाऱ्या महिला खेळाडू लोकप्रिय असताना महिला क्रिकेटबाबतच अशी उदासीनता का, हा मात्र विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी सदस्य आणि सध्या भारतीय महिला क्रिकेट संघासाठी सहप्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या देविका पळशीकर आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. गेले काही दिवस म्हणजे या विश्वचषकाच्या पूर्वी आपला भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये होता. त्यावेळची कामगिरी म्हणजे आपण ती पूर्ण मालिका हरलो आणि त्यानंतर उपांत्य फेरीपर्यंत मारलेली धडक. एकूण खेळाडू म्हणून आपल्या भारतीय संघाची कामगिरी आपल्याला कशी वाटते? तुम्ही जसं म्हटलात की 3.5 महिन्यापूर्वी आपण जी काय सुरुवात केली होती त्याच्यानंतर बऱ्याच जणांची अशी इच्छाच वाटलं नव्हतं की इतकं चांगलं आपण सेमीफायनल पर्यंत येऊ शकू. पण ज्या पद्धतीने त्यांनी पाकिस्तान बरोबर पहिला मॅच जिंकून एक चांगली सुरुवात करून दिली होती, सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या होत्या. पण ज्या पद्धतीने आपण सुरुवात केली त्या पद्धतीने अनफॉर्च्युनेटली आपलं शेवटी चांगला तेवढा रिझल्ट मिळू शकला नाही. पण ओव्हरऑल ते 7 मॅचेस जे काही जिंकले तिथेच आपण बाजी मारल्यासारखी होती. ही कामगिरी होताना भारताच्या संघातल्या सगळ्या खेळाडूंचं योग्य योगदान त्याच्यामध्ये होतं असं वाटतं आपल्याला? योगदान म्हणजे आपण ज्या पद्धतीने सुरुवात केली होती तर बॅट्समन जास्त चांगले करत होते. सेमीफायनल पर्यंत जर तुम्ही पाहाल तर आपल्या बॉलर्सनी ज्यांना एक्सपिरियन्स जास्त चांगला नव्हता त्यांनी तो आपल्याला एक चांगली सुरुवात करून देऊन बऱ्याचशा मॅचेस जिंकण्यासाठी एक हेल्प करून दिली होती. ती गोष्ट थोडीशी सेमीफायनल मध्ये नाही झाली. बॉलर्सकडनं पाहिजे तेवढा स्लॉग ओव्हर्समध्ये बॉलिंग नाही झाल्यामुळे थोडासा आपलं ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट जसं आपल्याला माहितीये की 330 रन झाले जे आपण नाही चेस करू शकलो. सध्या महिला क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर आपण महिला क्रिकेट संघात स्वतः खेळलेला आहात आणि सहप्रशिक्षक म्हणून सध्या कार्यरत पण आहात. बरोबर. जगभरातली महिला क्रिकेटची परिस्थिती आणि एकूण भारतामध्ये काय सांगू शकाल आपण? जगभरात म्हणाल तर ऑस्ट्रेलिया आता नंबर 1 वर महिला क्रिकेटमध्ये पण आहे. न्यूझीलंड आहे, इंग्लंड आहे. त्यांना त्यांच्या कंट्रीकडनं जेवढा काही सपोर्ट मिळतो तेवढा अजून आपल्याला भारतीय महिलांना मिळतो असं मला वाटत नाही. तर थोडंसं बाकीच्या असोसिएशन्सनी थोडा BCCIनी जर महिला क्रिकेटला सपोर्ट केलं तर नक्कीच आपण चांगला कामगिरी हे करू शकतो. महिला क्रिकेट संघाची क्रमवारीमध्ये आता आपण कुठे आहोत? आपण आता नंबर 4 वर आहोत. आणि आतापर्यंत 4च्या खाली होतो की नाही? 2005 मध्ये जो वर्ल्ड कप झाला होता त्याच्यामध्ये आपण रनर्स अप होतो. तेव्हा पण आपण ऑस्ट्रेलियाकडनं हरलो होतो. पण 2005 पर्यंत नंबर 2 वर होतो. मग थोडीशी आपली क्रमवारी खाली यायला लागली. पण अजूनही महिला क्रिकेट सुधारता आहे आणि नक्कीच आपण पण नंबर 1 वर लवकरच पोहोचू अशी मला अपेक्षा आहे. विश्वचषकाचा आत्ता जो काही 1.5 महिना आपण थरार अनुभवला अशी स्पर्धा महिलांच्या चषकाची पण होत असेल क्रिकेट स्पर्धेत? नक्कीच नक्कीच. त्या संदर्भात काय सांगाल? महिलांच्या मॅचेस पण एवढ्याच थरारक होतात पण अनफॉर्च्युनेटली सगळ्यांना त्या मॅचेस बघायला मिळत नाहीत. त्यांचं तेवढं टीव्हीवर टेलिकास्ट होत नाही. त्यामुळे थोडंसं आपण त्या बाबतीत मागे पडतो असं मला वाटतंय. याचा अर्थ त्या क्रिकेटच्या ज्या स्पर्धा असतात त्यांना पुरेसं टेलिकास्टिंग जे व्हायला पाहिजे तेवढं होत नाही, प्रसारण होत नाही. बरोबर. त्यांचं प्रसारणही होत नाही, तेवढं लोकांपर्यंत महिला क्रिकेट अजून पोहोचलं पण नाहीये. बऱ्याचशा जणांना अजूनही महिला क्रिकेट खेळतात हीच गोष्ट माहित नाही. म्हणजे सर्व प्रकारच्या स्पर्धा त्याच्यामध्ये होतात? कसोटी, एकदिवसीय, T20? बरोबर. ज्या मालिका पुरुष खेळतात, जे फॉर्मॅट तुम्ही म्हटलात तसं टेस्ट मॅच आहे, वन डेज आहे, T20 आहे, महिलांच्या पण या सगळ्या मॅचेस होतात. आम्ही पण वन डे वर्ल्ड कप खेळतो, T20 वर्ल्ड कप खेळतो, फक्त त्या टेलिकास्ट होत नाही. T20 वर्ल्ड कपच्या बाबतीत तुम्ही असं म्हणालात की सकाळी ती मॅच असते आणि दुसरी नेहमीची मॅच ही संध्याकाळी असते. याबद्दल नक्की काय परिस्थिती आहे? बरोबर. महिलांचा आणि पुरुषांचा T20 वर्ल्ड कप हा एकाच वेळेस होतो, सेम व्हेन्यू असतो. महिलांच्या मॅचेस सकाळी असतात आणि पुरुषांच्या संध्याकाळी असतात. पण अनफॉर्च्युनेटली महिलांच्या मॅचेस टेलिकास्ट नाही केल्या जात आणि पुरुषांच्या टेलिकास्ट होतात. त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नाहीये की महिला क्रिकेट खेळतात. यासाठी ह्या स्पर्धांना अजून प्रसारण मिळावं यासाठी काय व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? थोडंसं माझ्या मते मीडियाकडनं सगळ्यात मोठा सपोर्ट अपेक्षित आहे. कारण ज्या काय गोष्टीला ग्लॅमर मिळतं ते माझ्या मते त्याच्यात सगळ्यात मोठा हात मीडियाचा असतो. तर थोडंसं त्यांनी सपोर्ट केलं आणि सगळ्या मॅचेस टेलिकास्ट करायला लागल्या तर हळूहळू लोकांपर्यंत त्या गोष्टी पोचतील. एक खेळाडू म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये कशा आलात आणि कधी आलात? जसं मी तुम्हाला म्हटलं की बऱ्याचशा जणांना महिला क्रिकेट खेळतात हे माहिती नव्हतं. माझ्या बाबतीतही थोडंसं तसंच झालं. लहानपणापासून
क्रिकेट खेळत होते, गल्ली क्रिकेट म्हणू शकता, पण प्रोफेशनल क्रिकेट महिलांचं असतं हे माहीत नसल्यामुळे रेग्युलर स्कूल कॉलेज हे माझं चालू होतं. कॉलेजच्या लास्ट इयरला आल्यानंतर एका महिलेला जेव्हा मी व्हाईट्समध्ये पाहिलं क्रिकेट क्लोदिंगमध्ये, तेव्हा मला कळलं की बायका पण क्रिकेट खेळतात. मग त्या मुलीला फॉलो करून मग पुढची प्रोसिजर विचारली. मग तिने मला ग्राउंडवर दाखवलं की मुली खेळता आहेत क्रिकेट थोडं. मग हळूहळू मी खेळायला लागले आणि खूप माझ्या मते वयाच्या 19व्या वर्षी मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हेच जर अगोदर माहिती असतं तर एक 8-10 वर्ष अगोदर सुरुवात झाली असती माझ्या करिअरची. तुम्हाला कळण्यासाठी साधारण तुम्ही म्हटलात की वयाच्या 19व्या वर्षापर्यंत थांबावं लागलं की अशा पद्धतीने स्पर्धात्मक क्रिकेट खेळता येतं मुलींसाठी आहे. आज मुलींना हे लवकर कळण्याची शक्यता आहे का, की सगळ्या ठिकाणी ही माहिती पोहोचली आहे का? अजूनही माझ्या मते सगळ्यांना या गोष्टी माहिती नसतील की महिला क्रिकेट खेळतात. जसं मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये थोडा अवेअरनेस आहे, पण जसे आपल्या महाराष्ट्राचे बाकीचे डिस्ट्रिक्ट आहेत, बाकीच्या राज्यांमध्ये पण अजून सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली नाहीये की महिला क्रिकेट चालू आहे. त्यामुळे माझ्या मते कुठे ना कुठेतरी अजूनही आपला महिला क्रिकेटसाठीचा एक चांगला उगम हे सुरूच झालेला नाहीये. आता जसं तुम्ही उल्लेख केलात की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आणि जास्त करून असं म्हणूया की मुलींना कुठलाही खेळ म्हणजे क्रिकेटच असं नाही, कुठलाही खेळ खेळण्यासाठी त्यांना उद्युक्त करण्यासाठी काय अजून व्हायला पाहिजे, शासकीय स्तरावर म्हणा किंवा संघटना स्तरावर म्हणा किंवा घरामध्ये म्हणा? घरामध्ये तर सगळ्यात अगोदर मुलीला पेरेंट्सकडनं एक सपोर्ट मिळाला पाहिजे. खूप कमी असे फॉर्च्युनेट मुली आहेत की ज्यांना त्यांच्या घरातनं सपोर्ट मिळतो, तेव्हा कुठे ते पुढे जाऊन चांगलं स्पोर्ट्समध्ये करिअर करू शकतात. त्याच्यानंतर येतं असोसिएशन्सचं काम की ज्यांनी या गोष्टी थोड्या मोठ्या प्रमाणात ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे केली पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त लोक ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील. आणि नॉट जस्ट क्रिकेट पण बाकीचे स्पोर्ट्स पण हळूहळू पुढे जाऊ शकतील. आत्ताशीच एक आपण बातमी थोड्या वेळापूर्वी ऐकली की सायना नेहवालनी जागतिक क्रमवारीमध्ये पहिलं स्थान मिळवलं. अशा पद्धतीने जर मुली कामगिरी करू शकत असतील तर मुद्दा फक्त त्यांना त्या क्षेत्राकडे जाण्याचा आहे. काय सांगू शकाल तुम्ही? मी परत तेच म्हणेन की पेरेंट्सचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे या गोष्टीसाठी. फक्त मुलींकडे एक लग्न करून द्यायचं, थोडंसं शिक्षण द्यायचं या इथपर्यंत हे सीमित नाही ठेवलं पाहिजे. लहानपणापासून तिला क्रिकेटच नाही बाकी बरेचसे स्पोर्ट्स आहेत की जिथे त्यांनी सपोर्ट केलं पाहिजे, पुढे पाठवलं पाहिजे की जेणेकरून पुढे मुली जातील आणि अनेक सायना नेहवाल किंवा अनेक मिताली राज, झुलन गोस्वामी आपल्याकडे प्रोड्यूस होतील. तुम्हाला तुमच्या घरून कसा सपोर्ट होता? पहिल्यापासून मला खूप चांगला सपोर्ट मिळाला. मी सीए करत होते. सीएच्या शेवटच्या वर्षाला मी डिसिजन घेतलं की मला क्रिकेट खेळायचं आणि घरनं सपोर्ट मिळाला आणि त्याप्रमाणे मी पुढे करू शकले. करिअर म्हणून ऑप्शन निवडता येऊ शकतो का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्ही आता महत्त्वाचा उल्लेख केलात की मी सीए करत होते, म्हणजे नक्कीच एक वेगळा नियमित करिअरचा मार्ग निवडलेला होता आणि त्याकडून तुम्ही खेळाडू म्हणून वळलात. निवडता येऊ शकेल का मार्ग? मला विचाराल तर मी नक्कीच हो म्हणेन. कारण काय, क्रिकेट हे फक्त खेळण्यापुरतं सीमित नाहीये की आता माझं क्रिकेट ऍज अ प्लेअर करिअर झाल्यानंतर मी ऍज अ कोच करिअर करते. त्यामुळे खूप मोठं करिअर तुम्ही याच्यामध्ये करू शकता. तर नक्कीच मी सगळ्यांना सांगेन की पुढे या क्रिकेट महिलांसाठी पण चांगले दिवस येत आहेत आणि अजूनही चांगले दिवस येतील जर जास्तीत जास्त महिला या खेळात आल्या तर. आणि एक शेवटचं थोडक्यात सांगा की एक खेळाडू म्हणून जीवनामध्ये काय फायदा आहे असं वाटतं तुम्हाला? स्पोर्ट्स पर्सन माझ्या मते नेहमीच एक उठून दिसतो कुठेही असेल तर. आणि टीम गेम जर तुम्ही खेळत असाल तर हाच टीम गेम तुम्हाला तुमच्या रेग्युलर आयुष्यामध्ये पण खूप हेल्प करतो की एक नॉर्मल परिस्थितीला जी साधारण मुलगी जसं तोंड देईल आणि एक स्पोर्ट्स पर्सन जसं तोंड देईल ह्याच्यामध्ये नक्कीच खूप फरक असेल. आमच्यामध्ये जी फायटिंग स्पिरिट आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची एक उर्मी आली आहे ती मला नॉर्मल मुलीमध्ये नाही दिसत. त्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन आहे, सगळ्या पालकांना, की कोणताही गेम असू दे पण तुमच्या मुलीला त्या गेम मध्ये ज्याच्यात कशात इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये पाठवा. खूप स्फूर्तिदायक वाक्य होतं तुम्ही आता म्हटलात ते की याच्यातनं खूप चांगलं टीम स्पिरिट डेव्हलप होऊ शकतं आणि एक चांगला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होऊ शकतो. आज आपण इथे आलात आणि या विषयावर चर्चा केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.
अवकाळी पाऊस आणि गारपीट तसंच गेल्या वर्षातली दुष्काळी स्थिती यामुळे राज्यातला शेतकरी संकटात सापडला आहे। या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करावं अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। आज धुळ्यामध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते। शेतीपासून शेतकऱ्यांना सध्या काहीही उत्पन्न मिळत नाही, पण बँकेचे अधिकारी मात्र कर्ज वसुली करण्याच्या मागे आहेत। आपल्याला कर्ज फेडता आलं नाही तर आपली नाचक्की होईल या भीतीनं शेतकरी आत्महत्या करतात असं ते म्हणाले। शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण होईल असंही चव्हाण यावेळी म्हणाले। राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना औरंगाबाद शहराच्या विकासासाठी भरघोस अनुदान देण्यात आलं होतं, तरीही या अनुदानाचा विनियोग स्थानिक प्रशासनानं योग्य प्रकारे न केल्यानं या शहराचे प्रश्न जसेच्या तसे आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे। आज औरंगाबाद इथं एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। शहरातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसंच सांडपाण्याची व्यवस्था याबाबतीत काहीही प्रगती झालेली दिसत नाही। औरंगाबाद हे औद्योगिक शहर असल्यानं इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना व्हावी ही मागणीही अद्याप पूर्ण झाली नसून बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वांवरची जेमतेम 10% कामं झाली असल्याचं चव्हाण म्हणाले। उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे। भूम तालुक्यातल्या वालवड गावात गेल्या 4 वर्षांपासून टँकरनंच पाणी पुरवठा सुरू आहे। भूम तालुक्यात तीव्र पाणी टंचाई असून 10 गावांमध्ये टँकरनं पाणी दिलं जातं। जिल्ह्यातल्या 161 गावातल्या 310 विंधन विहिरी शासनानं अधिग्रहित करून त्यातून नागरिकांना पाणी पुरवठा सुरू केला आहे। तर जिल्ह्यात 700हून अधिक गावांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामात पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आल्यानं या सर्व गावात प्रशासनानं पाणी टंचाई जाहीर केली आहे। जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयातला गाळ काढण्याच्या उपक्रमाला आज सुरुवात झाली। जलसंरक्षण मंचाच्या उद्दिष्टानुसार यंदा खूप मोठ्या प्रमाणावर गाळ बाहेर काढला जाणार असल्यानं या जलाशयाची पाणी साठवण्याची क्षमता 12 कोटी लिटर्सनं वाढणार आहे। उपसा केलेल्या गाळापासून शेकडो हेक्टर जमीन सुपीक व्हायला मोठी मदत होणार आहे। जलसंरक्षण मंचाचे अधिकारी रमेश पटेल यांनी दूरदर्शनला ही माहिती दिली। आतापर्यंत खासदार आणि आमदार यांच्या निधीतून गाळ उपसण्याच्या कामासाठी निधी मिळत नव्हता, पण आता मात्र निधी प्राप्त होण्यासाठी सरकारी परिपत्रक जारी करण्यात आल्याचं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केलं। शनिवारी 28 मार्चच्या रात्री संपूर्ण जगानं अर्थ अवर या चळवळीत भाग घेऊन 1 तासासाठी विजेचे दिवे बंद ठेवले। या उपक्रमाविषयीचा हा वृत्तांत। जगभरातल्या सुप्रसिद्ध वास्तूंवरचे प्रकाशझोत 1 तासाभरासाठी बंद करून काल शनिवारी रात्री सर्व जगानं अर्थ अवर या चळवळीला प्रतिसाद दिला। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या WWF या संस्थेकडून दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 8:30 वाजता हा अर्थ अवर सुरू होतो। हवामान बदलामुळे पृथ्वीची खालावलेली परिस्थिती ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी या अर्थ अवरमध्ये 1 तास विद्युत दिव्यांच्या झगमगाटाला, रोषणाईला आणि प्रकाशाला विराम दिला जातो। यावर्षीही पॅरिसमध्ये आयफेल टॉवरचे दिवे विझवण्यात आले। बर्लिनच्या ब्रँडेनबर्ग गेटवर आणि न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्येही अंधार करण्यात आला आणि हाँगकाँगची झगमगती आकाश रेषाही या अर्थ अवरमध्ये अंधारात बुडून गेली। भारतानंही या उपक्रमात भाग घेत राष्ट्रपती भवन आणि सचिवालयावरचे दिवे 1 तासासाठी बंद ठेवले। दिल्लीत अक्षरधाम मंदिरातही अंधार करण्यात आला। तिरुअनंतपुरममध्ये हातात मेणबत्त्या घेऊन बहुसंख्य लोक किनाऱ्यावर एकत्र आले। अहमदाबादमध्ये पुजारी आणि भक्तगणांनी मंदिरामध्ये मेणबत्त्या उजाळल्या। मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस या भव्य दिमागदार रेल्वे स्थानकाची रोषणाई बंद ठेवण्यात आली होती। अर्थ अवरचा उद्देश ऊर्जेच्या शाश्वत वापराबद्दल जनजागृती करणं आणि त्या दिशेनं जनसामान्यांची तसंच व्यावसायिक आणि सरकारी आस्थापनांची सामूहिक शक्ती दाखवून देणं हा आहे। त्यामुळेच 2007 मध्ये सिडनीत छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या या उपक्रमानं आता WWFच्या सहकार्यानं व्यापक जागतिक चळवळीचं रूप घेतलं आहे। जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात कालपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून दरडी कोसळल्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे। चोटीनार आणि आसपासच्या परिसरात जवळपास 26 घरांची पडझड झाली आहे।
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निसर्गाच्या कोपामुळे झालेलं प्रचंड नुकसान लोक अजून विसरलेले नाहीत, त्यामुळे या पावसामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. प्रशासनानं मात्र लोकांना धीर दिला असून आवश्यक तिथं मदत कार्यही सुरू केलं आहे. श्रीनगर जम्मू हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. विद्युत पुरवठ्यात खंड पडल्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात अडचण येत आहे. येत्या 24 तासात तसंच 3 एप्रिलला पुन्हा जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेनं दिला असल्यानं प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नाशिकमध्ये सध्या वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असून शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातल्या भाजीपाल्याच्या शेतीवर या अवेळी पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33 आणि किमान 25, नागपूर 38 आणि 21, पुणे 36 आणि 22, औरंगाबाद 34 आणि 26, नाशिक 35 आणि 23, कोल्हापूर 34 आणि 23, रत्नागिरी 33 आणि 25, सोलापूर 39 आणि 26 आणि अमरावती कमाल तापमान 36 आणि किमान 24 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. आर्थिक विकासाचे पुरस्कर्ते सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांच्या पार्थिवावर सिंगापूरमध्ये अंत्यसंस्कार. आम आदमी पक्षाचे अंतर्गत लोकपाल सेवानिवृत्त ॲडमिरल एल रामदास बडतर्फ नव्या शिस्तपालन समितीची स्थापना. नागपुरात कृत्रिम अवयव केंद्र सुरू करण्याची केंद्रीय मंत्री धावरचंद गेहलोत यांची घोषणा. दिल्लीतल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत सायना नेहवाल आणि के श्रीकांत अजिंक्य. महिला बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत सायना नेहवालनं अव्वल स्थान मिळवून रचला नवा इतिहास. न्यूझीलंडला नमवून ऑस्ट्रेलियानं पटकावलं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद. तुफान पाऊस आणि दरडी कोसळल्यानं काश्मीर खोऱ्यातलं जनजीवन विस्कळीत, मालमत्तेचं मोठं नुकसान. आणि नाशिकमध्ये पावसाच्या जोरदार सरी, राज्याच्या अनेक भागात उद्याही पावसाची शक्यता.